गुड इव्हनिंग फ्रेंड्स. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एमपीएससी संयुक्त पूर्व परीक्षा गट क पदासाठी जी 1 जून 2025 ला प्री एक्झाम झाली होती मित्रांनो, तर त्याची फर्स्ट आन्सर की आलेले आपण बघूया की खरंच कट ऑफ किती लागेल, कितीपर्यंत कट ऑफ लागू शकतो आणि किती जागा होत्या, तर कॅटेगरी वाईज किती कट ऑफ लागू शकतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती बघणार आहे. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, मध्ये स्किप न करता, तरच तुम्हाला व्हिडिओ समजेल की कट ऑफ किती लागलेला आहे. तर स्टार्ट करूया व्हिडिओ. बघा मित्रांनो, एमपीएससी म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत जी भरती होती बघा, ग्रुप सी पदासाठी एकूण पद जे होते बघा 1333 पदासाठी ही भरती होती. तर 2024 मध्ये ही ऍड आली होती. तर बघा कोणत्या पदासाठी किती जागा होत्या. उद्योग निरीक्षकसाठी 39, कर सहाय्यकसाठी 482, तांत्रिक सहाय्यकसाठी 9 आणि लिपिकसाठी बघा 17 आणि लिपिक टंकसाठी बघा 786, असे एकूण 1333 जागा होत्या बघा. तर यामध्ये 200-300 जागा वाढण्याचे चान्सेस आहे, कारण की मागचे जे काही जागा पेंडिंग आहे तर याच्यामध्ये ऍड होऊ शकतात. पण फिक्स सांगता येत नाही, पण होऊ शकतात, कारण मागचे जे पेंडिंग आहेत 200-300 जागा तर याच्यात ऍड होऊ शकतात. तर पुढे बघा, एमपीएससी ग्रुप बी आणि ग्रुप सी म्हणजेच जे आपल्याला तुलना करायचं पेपर कसा होता, दोन्ही पेपर समजा ग्रुप बीचा आणि ग्रुप सीचा एमपीएससीचा बघू शकता मित्रांनो. सब्जेक्ट ग्रुप बी आणि ग्रुप सी बघा, जो इतिहासचा जो इतिहासचा जो टॉपिक होता, इतिहास सब्जेक्ट होता, इतिहासच्या सब्जेक्टवरती सोपे क्वेश्चन विचारले गेले होते ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी पण. आणि भूगोलसाठी पण बघा सोपे क्वेश्चन होते ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी. भारतीय राज्यघटना मध्ये पण सोपे प्रश्न विचारले गेले होते मित्रांनो ग्रुप बी आणि सी मध्ये. आणि अर्थशास्त्र म्हणजेच इकॉनॉमिक्स यामध्ये पण सोपे प्रश्न होते बघा ग्रुप बी साठी. आणि ग्रुप सी मध्ये थोडेसे मध्यम लेवलचे क्वेश्चन विचारले होते, थोडेसे हार्ड लेवलचे होते म्हणा, म्हणजे थोडंसं फिरून क्वेश्चन विचारले गेले होते. आणि विज्ञान म्हणजे सायन्स मध्यम लेवलचे होते ग्रुप बी आणि सी मध्ये. याच्यामध्ये थोडेसे क्वेश्चन डिफिकल्ट होते, काही 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 क्वेश्चन सोपे होते पण मध्यम लेवलचे क्वेश्चन आहेत बघा. आणि चालू जे घडामोडी आहे बघा, अवघड प्रश्न विचारले गेले, म्हणजे जेणेकरून थोडंसं डीप मध्ये क्वेश्चन विचारले होते, तर अवघड क्वेश्चन होते, काही मुलांना ते क्वेश्चनचे आन्सर देता नाही आले. आणि जे अंकगणित आणि बुद्धिमत्ता, तर यामध्ये पण ग्रुप बी साठी बघा आणि ग्रुप सी साठी हे क्वेश्चन अवघडच होते. थोडंसं ग्रुप बी ला सोपे क्वेश्चन क्वेश्चन विचारले गेले क्वेश्चन विचारले गेले होते ग्रुप बी मध्ये. बट ग्रुप सी मध्ये मुलांना टाइमच पुरला नाही असं बरेच मुलं सांगत होते, कारण की बरेच मुलं 70 ते 80 क्वेश्चन पर्यंत सॉल्व्ह केलेले होते असं सांगत होते. बाहेर आल्यानंतर एक्झाम सेंटरच्या बाहेर ज्यावेळेस आले एक्झाम देऊन, तर ते सांगत होते टाइमच नाही पुरला, कारण की मॅथ्स आणि बुद्धिमत्ता, तर ह्या सब्जेक्टला टाइम जास्त लागत होता आणि क्वेश्चन थोडेसे डिफिकल्टी होते, अवघडच होते असं सांगत होते मुलं. तर त्यानुसार बघा मित्रांनो, तर जो ग्रुप बीचा त्याचा कट ऑफ पण हाय लागलेला होता, कारण कारण की पेपर सोपा होता म्हणून हा कट ऑफ हाय लागलेला होता मित्रांनो. जर मध्यम लेवलचा असता तर कट ऑफ कमी लागला असता, समजा 50च्या आसपास किंवा 40च्या आसपास. तर क्वेश्चन सोपे होते बघा, इतिहास, भूगोल, राज्यघटना, इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थशास्त्र. तर हे चार सब्जेक्ट म्हणजे 10-10, 15-15 क्वेश्चन जे होते, तर त्यापैकी बऱ्यापैकी मुलांना क्वेश्चन चांगले मार्क पडलेले होते, बऱ्यापैकी आन्सर बरोबर आले होते, म्हणून कट ऑफ जास्त गेलेलं होतं मित्रांनो. तर पेपरवरती पण डिफरंट असतं की पेपर कसा होता आणि सोपा होता की अवघड होता की मिडियम होता, तर त्यानुसार पण कट ऑफ लागतो बघा. तर पहिली आन्सर की आलेले त्यानुसार मी तुम्हाला कट ऑफ सांगतोय मित्रांनो. बघा, तर एमपीएससी ग्रुप सी 2024 मध्ये जी जाहिरात आलेली होती, तर त्याचं एक्सपेक्टेड कट ऑफ किती आहे बघा. बघा मित्रांनो, एमपीएससी ग्रुप सी 2024 मध्ये जी रिक्वायरमेंट होती बघा 1300 पदासाठी, तर आपण त्याचं एक्सपेक्टेड कट ऑफ बघणार आहे की अंदाज कट ऑफ किती लागू शकतो. अंदाज म्हणजे हे बऱ्यापैकी मित्रांनो विचारून हे कट ऑफ काढलेले मित्रांनो, असं नाही की मनाने सांगतोय, जे मित्रांचे अनुभव आहे
त्यानुसार मी हे कट ऑफ तुम्हाला सांगतोय की कट ऑफ किती लावू शकतो, जेणेकरून तुम्हाला मेन्सची तयारी करायला सोपं जाईल. बघा मित्रांनो, ओपन कॅटेगरीसाठी बघा, कॅटेगरी मेल आणि फिमेल. तर ओपन कॅटेगरीचा जो कट ऑफ लावू शकतो बघा, तर 53 ते 55च्या आसपास लावू शकतो किंवा 60च्या आसपास पण लावू शकतो मित्रांनो. कमीत कमी तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर 60च्या आसपास तुमचं कट ऑफ लावू शकतो मित्रांनो. 60च्या वरती जाणार नाही. 55 मी तुम्हाला 53 ते 55 सांगतो, पण 60च्या वरती कट ऑफ जाणार नाही ओपनचा. आणि ओबीसीचा बघा, एस सीचा कट ऑफ किती लावू शकतो समजा, 51 ते 53 55च्या आसपास कट ऑफ लावू शकतो. एस सीचा कट ऑफ कमी लावू शकतो, कारण की पेपर सोपा होता. तर सोपा म्हणजे सोपा, काही सब्जेक्ट सोपे पण होते आणि काही सब्जेक्ट डिफिकल्ट होते. म्हणजे सायन्स आणि मॅथ डिफिकल्टी होता, म्हणून टाइम पुरलं नाही बरेच जणांना. तर एस सीचा जो कट ऑफ आहे समजा 51 ते 53च्या आसपास लावू शकतो मेलचा. आणि फिमेलचा बघा, फिमेलचा जे आहे 48 ते 50, म्हणजे तुम्ही 45च्या आसपास पकडून चाला की एस सीचा कट ऑफ लावू शकतो. आणि जो ओपनचा बघा, फिमेलचा कट ऑफ किती लावू शकतो, 50. तुम्ही 50 प्लस पकडून चाला. 50 प्लस पकडून चाला तुम्ही, 45 ते 50च्या प्लस. आणि एस सीचा कट ऑफ बघा, एस टीचा कट ऑफ बघा, तर मेलसाठी 45 ते 48च्या दरम्यान लावू शकतो. आणि फिमेलसाठी बघा 40 ते 45 42च्या आसपास लावू शकतो बघा. आणि व्हीजीएनटी डी ए, म्हणजे व्हीजीएनटी डी आणि एन टी डी आणि एन टी सी, तर यांचा कट ऑफ बघा 53 ते 55, म्हणजेच तुम्हाला 55च्या आसपास मेलचा कट ऑफ लागू शकतो. आणि फिमेलचा 45 ते 50च्या आसपास. एन टी बीचा बघा, एन टी बीचा 51 ते 53, 51 ते 55 पकडून चालू आपण मेलसाठी बघा. आणि इथं फिमेलसाठी 45 ते 50च्या आसपास. आणि ओबीसीचा कट ऑफ बघा 53 ते 55, 55 58च्या आसपास लागू शकतो. आणि फिमेलचा बघा 45 ते 50च्या आसपास. किंवा आणि ईडब्ल्यू एस साठी बघा 48 ते 51 किंवा 48 ते 54 55च्या आसपास पण लावू शकतो ईडब्ल्यू एस. आणि मेलसाठी बघा, आणि फिमेलसाठी बघा 44 ते 47, म्हणजे 50, 44 45, म्हणजे 50च्या आसपास पकडा तुम्ही. 44 ते 50च्या आसपास फिमेलचा कट ऑफ लागेल. एस ई बी सी, SEBC 53 ते 55च्या आसपास कट ऑफ लागू शकतो बघा मेलसाठी. आणि फिमेलसाठी 50 ते 53 54च्या आसपास, 53 समजा. आणि स्पोर्ट्सचा जो कट ऑफ लागू शकतो 20 25 30च्या आसपास कट ऑफ लागू शकतो. त्याच्यापेक्षा कट ऑफ जास्त जाणार नाही स्पोर्ट्सचा बघा. 20 25 खूप झाले, जास्तीत जास्त 30 कट ऑफ. आणि मित्रांनो बघा, तर तुम्ही असं हार न मानता मित्रांनो, तर पेपर थोडंसं टाइम, मॅथ आणि रिझनिंगमध्ये टाइम पुरल्यामुळं तर क्वेश्चन थोडेसे डिफिकल्ट होते, म्हणून तुम्ही हार न मानता बघा. जर तुमचं स्कोअर 40 प्लस असेल तर तुम्हाला चांगले स्कोअर आहे मित्रांनो. असं तुम्ही घाबरू नका की माझा स्कोअर येत नाहीये किंवा असं काय नाही. तर तुमचं जर 40 स्कोअर प्लस असेल तर तुम्हाला चान्स आहे की पुढे जाण्यासाठी. तर तुम्ही 40 प्लस जर स्कोअर असेल तर तुम्ही तयारी लागा, अभ्यास करा मन लावून. आणि हार न मानता पुढच्या येणाऱ्या 2 महिन्यामध्ये भरपूर जागा आहे मित्रांनो, 75,000 जागा निघणार आहे. तर जर ही एक्झाम नाही, जर तुम्ही प्री क्वालिफाय झाले तर 2 महिन्यात, 2 ते 3 महिन्यात जागा भरपूर निघणार आहे. म्हणजे 70 75 हजारच्या आसपास जागा निघणार आहे मित्रांनो, ही भरती होणार आहे. तर तुम्ही ह्या एक्झाममध्ये नाही झाले क्वालिफाय तर पुढच्या एक्झाममध्ये तुम्ही नक्कीच क्वालिफाय व्हाल. हार मानू नका. थोडंसं मन लावून तयारी करा, प्रॅक्टिस करा. जेवढं प्रॅक्टिस करणार तेवढं तुमचं. बघा मित्रांनो, ह्या एक्झाममध्ये काय झालेलं आहे आणि मागच्या एक्झाममध्ये तेच. कारण की मी जे 5 6 वर्षाचा जो अनुभव आहे मित्रांनो, की 5 6 वर्ष न सांगता माझा जो अनुभव सांगतोय मी तुम्हाला, की 5 6 वर्षापासून जे मुलं प्रॅक्टिस करताय किंवा अभ्यास करताय MPSCचा किंवा सरळ सेवा भरतीचा, तर मुलं फक्त रिडिंगवरती जास्त भर देतात आणि क्वेश्चन पेपर प्रॅक्टिस कमी करतात. त्यामुळं
होतं काय, ज्यावेळेस तुम्ही एक्झाम देता ना मित्रांनो, त्यावेळेस तुम्ही कन्फ्यूज होता की हे उत्तर आहे किती. आता समजा बघा, तुम्हाला एमपीएससी पेपर देत आहे तुम्ही आणि ABCD तुम्हाला विचारलंय की A की B किंवा ABCD, तर असे तुम्हाला क्वेश्चन ओळखायचे असतात की कोणते तीन बरोबर आहे, कोणते दोन बरोबर आहे, कोणते दोन चूक आहे. तर हे तुम्हाला पर्याय ओळखता आले पाहिजे किंवा करेक्ट कोणता आन्सर आहे ते तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. आणि तुम्ही जरी सरळ सेवा किंवा MPSC देताय, तर तुम्ही जास्तीत जास्त क्वेश्चन पेपरचा जर सराव केला, तर MPSC चा जो पेपर असतो खूप सोपा, पण म्हणजे मिडियम लेवलचा क्वेश्चन असतो मित्रांनो. आणि जर तुम्ही जेवढी प्रॅक्टिस राहिली ना तुमची, जास्त जास्त प्रॅक्टिस राहिली, तर तुमचे क्वेश्चन जे तुम्ही मिस्टेक करतात, जे कन्फ्यूज होतं बघा, तुमचे आता बरेच क्वेश्चन 15 ते 20 25 क्वेश्चन तुमचे कन्फ्युज मध्ये गेलेले असेल, कारण तुम्हाला उत्तर माहिती आहे, फक्त तुम्ही कन्फ्युजन मध्ये तुमची मिस्टेक झालेली आहे बघा. 20 25 क्वेश्चन असे भरपूर मित्र आहे की सांगतात की नाही माझे 20 25 क्वेश्चन मिस्टेक मध्ये झालेत. तर अशी मिस्टेक होऊ देऊ नका, कारण तुमचं आयुष्याचा प्रश्न आहे, कारण की एक एक वर्ष वाया जात असतो. त्यामुळे मन लावून क्वेश्चन पेपर जेवढे जेवढे जास्त प्रॅक्टिस करताल, जेवढे क्वेश्चन पेपर अगोदर झालेले असतात 5 10 वर्ष अगोदर, जे 10 15 20 वर्षापर्यंत जे क्वेश्चन पेपर झालेले MPSCचे, ते क्वेश्चन पेपर जमा करा आणि त्याच्यातून जेवढं प्रॅक्टिस होईल अनालिज करा की कोणत्या पेपरला आपल्याला किती मार्क पडू शकतात, कोणत्या सब्जेक्टला किती मार्क पडतात, आपण कुठं कमी पडतोय, आपण काय करायला पाहिजे नवीन की जेणेकरून आपले चांगले मार्क पडेल. तर अशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करा. आणि हा एक अंदाज कट ऑफ आहे मित्रांनो, एक्सपेक्टेड कट ऑफ आहे की इथपर्यंत जाऊ शकतो कट ऑफ. 50 ते 60च्या आसपास तुम्ही कट ऑफ पकडून चला. 60च्या वरती तर जाणारच नाहीये, कारण की जेवढं अनालिस केलंय, जेवढं मित्रांनी विचारलेलं बघा, तर त्यानुसार एवढा कट ऑफ जाऊ शकतो 50 55 60च्या आसपास. त्याच्या वरती जाणार नाहीये. तर मन लावून अभ्यास करा. सगळ्यांना बेस्ट ऑफ लक. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. थँक्यू. बाय फ्रेंड्स.